आज गणपती बाप्पाचा 6वा दिवस. आज रांगोळी काढायची काही गरज पडली नाही, कारण रांगोळी कालचीच होती आणि व्यवस्थित होती. म्हणजे कोणीच मिटवली नाही. मला वाटतं सिंपल रांगोळी बघून कोणाला मिटवायची इच्छा झाली नाही. तर आज मी परत रांगोळी काढण्यात टाईम वेस्ट न करता मोदक बनवायला बसली. दिवसभर खूप विचार केला, काही सुचतच नव्हतं कसले मोदक बनवायचे ते. पण नंतर मला आठवलं की साबुदाण्याचे सुद्धा मोदक बनतात. तर मग मी साबुदाण्याचेच मोदक बनवले आणि त्याची रेसिपी मी माझ्या चॅनलवर अपलोड केली आहे. शॉर्ट अपलोड केलेला आहे आणि या व्हिडिओमध्ये पण मी तो शॉर्ट शेअर केलेला आहे. तर तुम्ही तिकडेही बघू शकता किंवा या व्हिडिओमध्ये पण बघू शकता. खूप सिंपल रेसिपी आहे आणि लवकर होणारी आहे. आणि या गणपतीला मी थोडे सिंपलच मोदक बनवले आहे, कारण काशू लहान असल्यामुळे मला जास्त वेळ किचनमध्ये घालवता येत नाही, म्हणून मी थोडं शॉर्टकटमध्येच करते आहे. नेक्स्ट टाईम तुम्हाला बघायला मिळेल मी फिलिंगवाले उकडीचे वगैरे पण मोदक बनवणार, पण यावेळेस मला खूप काही असं करता येत नाही. तर चला, आता माझे मोदक बनवून झाले. आता मी तयार होऊन खाली आली. तर खाली काशू एकटीच होती. ती एकटी खेळत होती, कारण डुगू आणि डुगूचे पप्पा हारफूल आणायला बाहेर गेले आहे. आणि हे बाहेर निघताच पाऊस सुरू झाला, त्यामुळे मला एवढं तर कळलंच की यांना यायला थोडा उशीरच होईल. तर तेवढ्याच वेळात काशूने कुंकू वगैरे खाली पाडून ठेवला होता, म्हणजे आरतीच्या ताटात. तर ते मी साफ करत बसले. आता ही प्लेट तर धुवावंच लागेल, त्याबरोबर काही देवाकडची भांडी पण काढून घेते धुवायला. सकाळी फुलवातीचा दिवा लावला होता, तोही काळा झाला होता. आणि तेलाचा दिवा, फूल ठेवायचा बाऊल आणि फ्रूट्स ठेवायचं प्लेट वगैरे पण धुवायचं होतं. तसं तर फ्रूट एक एक करून थोडे संपलेच होते. 1-2 फ्रूट होते, तेही प्रसाद म्हणूनच वाटून देईल. तसं तर मी यांना फ्रूट्स घेऊन यायला सांगितलं होते आणि फ्रूट्स घेऊन आले आहेत. तर आज मी नवीन आणलेले फ्रूट्सच ठेवणार आहे, त्यामुळे मी जुने फ्रूट्स 1-2 जे होते ते काढून घेतले. तर बघा, मी भांडी धुवून तर आली आहे आणि मस्त देवाची भांडी अशी चमकत पण आहे. तर हारफूल घेऊन येईल तेव्हापर्यंत मी आरतीचं ताट तयार करून घेते आणि गणपती बाप्पाचा टेबलही साफ करून घेते थोडा. आता गणपती बाप्पाला एका फुलाने छान स्वच्छ साफ करून घेतलं आहे. त्यानंतर जुने हारफूल जेवढे होते ते सगळे काढून घेतले. तसं तर आम्ही रोजच चेंज करत असतो, पण कधीतरी कोणी आलं की हार घेऊन येतात आणि ते पण चढवतात, तर त्यामुळे ते 1-2 हार जमा होऊन जातात. तर आता मी ते सगळं काढून घेत आहे आणि आरतीचं ताटही रेडी करून ठेवते, म्हणजे आले की लगेच आरती करायला बरं होईल. आणि फ्रूट्स आणले आहेत, त्याचं पण प्लेट थोडं सजवून घेत आहे. यावेळेस फ्रूट्समध्ये यांनी बनाना तर नाही आणला, कारण बनाना आणला की काशूला बनाना खूप आवडतो आणि तिला मग ते पाहिजेच असतं. तसं तर बनाना हेल्दीच आहे, खायलाच पाहिजे, वेट वाढतं त्यांनी आणि सगळेच फ्रूट खाल्ले पाहिजे तसं तर. पण आता सध्या इथे पाऊस असल्यामुळे आम्ही बनाना थोडा अवॉइड करतो, कारण तिला सर्दीचा खूप जास्त त्रास आहे. तर चला, या प्लेटमध्ये सगळे फ्रूट काढून घेते. तसं तर बनाना सोडला तरी 5 फ्रूट बरोबर आणले आहेत त्यांनी. आता सगळं तर झालंच आहे. आरतीची प्लेटसुद्धा तयार आहे. आता हे आले की लगेच हार चढवायचा आणि आरतीला सुरुवात करायची आहे. बाहेर खूप जोरात पाऊस चालू होता आणि त्याचमुळे यांना वेळ झालेला, कारण हे थांबले होते कुठेतरी मध्ये. नाहीतर रोज 5 ते 7 मिनिटच लागतात हारफूल घेऊन यायला. तर चला, आता माझी पूर्ण तयारी झाली आहे आरतीची आणि हे दोघेही आले हारफूल घेऊन. पावसात भिजतच आलेत. आता इथे डुगूची नाटकी चालू झाली आहे, कारण त्याला माहिती होतं की मी आता त्याच्यावर रागावणार आहे. कारण हा मला इथे न सांगताच त्याच्या पप्पांबरोबर गेला होता आणि मी याला खूप शोधत बसली होती. पण सोडा, मी याला जास्त काहीच रागवले नाही, कारण हार बघताच माझा मूड एकदम रिफ्रेश झाला होता. या फुलांचा कलर मला एवढा आवडला की आतापासून हा कलर तर माझा फेवरेट कलर झालेला आहे. आणि मी यांना तेच सांगत होते की खूप सुंदर हार आणलेला आणि हा हार तर मीच चढवणार आज. आणि सांगितल्याप्रमाणे तसं मीच हार चढवला आणि दुर्वा, फूल सगळे चढवून घेतले आणि गणपती बाप्पांचे पण फोटोज, व्हिडिओ वगैरे काढून घेतले छान आणि लगेच आरतीला सुरुवात केली. तसं तर कुठेच आज जायचं नव्हतं गणपती वगैरे बघायला, कारण भरपूर पाऊस येत होता, म्हणून आज आम्ही सावकाश पूजा केली. आणि रोजपेक्षा आज थोडा जास्त उशीर झाला आरती करायला, कारण हारफूल यायलाच थोडा उशीर झालेला. उद्या पाऊस नसला की नक्कीच काहीतरी प्लॅन करू गणपती बघायला जाण्यासाठी. आजकाल रीलमध्ये एवढं बघायला मिळतं ना की रोजच असं वाटतं की कुठे ना कुठे गेलंच पाहिजे गणपती आणि डेकोरेशन बघायला. पण कधी कधी पावसामुळे ते काही पॉसिबल होत नाही. तसं तर आम्ही एकच दिवस गेलो आणि त्याच दिवशीपासून आम्ही विचार केला की नाही, आता आपण रोजच जाऊ कुठे ना कुठे, म्हणजे कुठला तरी एकतरी गणपती बघून यायचं. पण दुसऱ्याच दिवशी खूप पाऊस होता, त्यामुळे आम्हाला दुसऱ्याच दिवशी घरी बसावं लागलं.
पण ठीक आहे, घरी पण गणपती बाप्पा आहेच, त्यामुळे खूप काही बोर होत नाही. उलट छानच वाटतं घरी गणपती बाप्पा असल्यामुळे. तसं तर मला असं वाटतं की माझे भाग्य खूप छान आहे की आमच्याकडे बाप्पा आहे. कारण माझ्या मम्मीकडे पण माझ्यासाठीमुळे गणपती बाप्पा बसवण्यात आले होते आणि आजही त्यांच्याकडे गणपती बाप्पा बसतोच. आणि इकडे माझ्या सासरी पण आधीपासूनच म्हणजे माझ्या लग्नाच्या आधीपासूनच गणपती बसवले जाते. तर त्यामुळे मला असं वाटतं की माझं भाग्य खूप छान आहे की मला जे पाहिजे आहे ते इथे आहे. आणि गणपतीचे हे 10 दिवस माझे खरंच खूप छान जातात. मला गणपती, नवरात्र असे काही सण असतात ना, हे खूप आवडतात. तर आम्ही अशी आरती करून घेतली आणि आरती झाली की लगेच जेवण करायला बसलो. गप्पा गोष्टी करत आम्ही जेवण केलं आज. आणि मुलांना आम्ही तेच सांगत होतो, आज काही पावसामुळे जाणं झालं नाही, पण उद्या आपण नक्कीच ट्राय करू कुठेतरी जायला. आणि जेवण केलं सगळ्यांनी मिळून छान. आणि असा आजचा दिवस आमचा छान गेला. आता भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तेव्हापर्यंत बाय बाय.